नमस्कार मित्रांनो, तुम्ही म्हणचेला ही प्रॅक्टिस सोडून कुठे गेले? काल वारणा मॅरेथॉनमध्ये एक सुंदर अशी गोष्ट पाहायला मिळाली, ती म्हणजे धावण्याचा आनंद कोणत्याही वयात नसतो. काल तिथे लहान मुले होती, मोठी मुले होती, तरुण वर्ग होता आणि अनुभवी धावपटू पण होते. सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकच गोष्ट दिसत होती, ती म्हणजे उत्साह. 1 किलोमीटर धावणारी मुलं यांच्या पायात मासूम ऊर्जा होती. 2 किलोमीटर ते 3 किलोमीटर धावणारी विद्यार्थ्यांच्या डोळ्यात स्वप्न चमकत होते. 5 ते 10 किलोमीटरमध्ये धावणारी मजबूत रनर्स, त्यांच्या प्रत्येक स्टेपमध्ये जोश होता. आणि 21 किलोमीटरचे योद्धा, ज्यांची जिद्द, स्टॅमिना आणि धैर्याचा खरा अर्थ दाखवून दिला. आपल्या एलिट स्पोर्ट क्लबच्या विद्यार्थ्यांनी स्पर्धाच नाही तर मैदान गाजवलं. वाहन चालकांनी स्पर्धेसाठी सहकार्य करायचं आहे. चला चला चला, साईडला घ्या गाड्या. गाडी कुणाला? फिनिशिंग रे पब्लिक बघ सोन्या. चल चल चल. हे फक्त पदक नाही, हे महिनोमहिने चाललेले संघर्षाचे उत्तर आहे. अंधारात घेतलेले रनिंग, थंडीच्या सकाळी केलेली कडक प्रॅक्टिस आणि दुखलेल्या पायांवर पुन्हा उभं राहण्याची ताकद. धावणं हे शरीराच्या पायाने सुरू होतं, पण संपतं ते मनाच्या ताकदीनं. आणि काल आपल्या प्रत्येक खेळाडूने दाखवून दिले की मन मोठं असेल तर पाय आपोआप जलद धावतात. सर्वात सुंदर दृश्य कोणते माहीत आहे का? ते म्हणजे लोकांच्या गर्दीत टाळ्यांचा आवाज, धावपटूंचा जोश आणि त्या गर्दीत आपल्या मनाला भरभरून मिळालेले प्रेम. प्रत्येकाच्या डोळ्यात अभिमान होता की ही मुले फक्त स्वतःसाठी नाही तर क्लबसाठी पण धावली आहेत. आदित्य सुनील पाटील, यानंतर